नमस्कार लाडक्या बहिणींनो, आज आपण लाडकी बहीण योजनाच्या संदर्भात 30 आणि 31 डिसेंबर 2025 रोजी ज्या अपडेट आल्या आहेत त्या एक एक करून आपण एकदम शॉर्टमध्ये आणि एकदम टाईम न घालवता बघून घेणार आहोत. ओके, पहिली अपडेट आहे ई-KYC अंतिम तारीख 31 डिसेंबर 2025 आहे आणि योजनेचा लाभ मिळवण्यासाठी 31 डिसेंबर 2025 पर्यंत ई-KYC करणे अनिवार्य आहे. यानंतर KYC न केल्यास पहिली नवीन रक्कम व पुढील 1500 मासिक भत्ते मिळणे तुमचे अडकू शकतात. म्हणजेच काय की लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना 31 डिसेंबर 2025 पर्यंत ई-KYC करणे अनिवार्य आहे. म्हणजे आज 31 डिसेंबर आहे, त्यामुळे आज तुम्ही ई-KYC करूनच घ्या. ओके, जर नाही केली तर तुमचे पैसे आणि मासिक भत्ता जो तुम्हाला 1500 किंवा 3000 मिळणार आहे तो भेटणार नाही. ओके, सो या तारखेपर्यंत ई-KYC न केल्यास पहिली रक्कम किंवा पुढील ही रक्कम तुमची जी येणार आहे 1500 म्हणा, जी पण सरकार आता रक्कम ठेवणार आहे तो मासिक भत्ता तुमचा मिळणे थांबू शकतो. ओके, पहिली अपडेट झाली आपली. दुसरी अपडेट आहे पुढील वाढीची शक्यता कमी. महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्ट केले की 31 डिसेंबरनंतर मुदत पुन्हा पुढे वाढणार नाही. म्हणजेच की महिला व बालविकास मंत्री ज्या आहेत अदिती तटकरे यांनी सांगितले आहे की 31 डिसेंबरनंतर ही तारीख जी आहे ई-KYCची ती वाढवली जाणार नाही. त्यामुळे आज लास्ट तारीख आहे, आज तुम्ही ई-KYC कंप्लीट करून घ्या. त्यामुळे सर्व लाभार्थ्यांनी, महिलांनी ज्यांनाही पैसे येत राहतात ते ओके त्यांनी ई-KYC पूर्ण करणे अत्यंत गरजेचे आहे. ओके, तिसरी अपडेट बघून घेऊयात. ओके, काही भागात नवीन अट लागू. बुलढाणा खामगाव येथे काही स्थानिक पंचायतने म्हटले आहे की महिलांनी बचत गटात सामील होताना अट लागू केली आहे त्यांना, की त्यामुळे काहींना योजनेचा लाभ मिळणे कंटस्थ झाले. असा निर्णय स्थानिक पातळीवर वादास ठरला आहे. म्हणजेच काय की काही भागात जसे बुलढाणा खामगाव येथे महिलांनी बचत गटात सामील होणे अनिवार्य त्यांना केलं गेलं आहे. ओके, त्यामुळे काही लाभार्थ्यांसाठी योजनेचा लाभ थोडासा उशिरा मिळू शकतो. ओके, नंतरची अपडेट आहे चौथी, पैसा अडकलेल्यांसाठी ऑनलाईन ई-KYC मार्गदर्शन. नोव्हेंबरपासून बऱ्याच लाभार्थ्यांचे 1500 रुपये अडकलेले आहेत आणि सरकारने ऑनलाईन ई-KYC प्रक्रिया पूर्ण करा असं आवाहन पुन्हा केले आहे. ओके, म्हणजेच की नोव्हेंबरपासून अनेक लाभार्थ्यांचे 1500 रुपये अडकलेले आहेत, म्हणजेच की मिळालेलेच नाही आहेत सरकारने. त्यामुळे सर्वांना ऑनलाईन ई-KYC प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे. निश्चितच ज्यांनी ई-KYC ज्यांनी कंप्लीट केली आहे ना त्यांना पैसे मिळूनच राहणार. ओके, त्यामुळे त्यांना काय अशी दुसऱ्या न्यूज किंवा कंटिन्यू असे काय बघण्याची गरज नाही. ओके, आणि लाडकी बहीण योजना अंतर्गत पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला 1500 रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात मिळणारच. ओके, परंतु त्यासाठी ई-KYC पूर्ण करणे अनिवार्य आहे. ओके, ज्यांनी ई-KYC नाही केली त्यांनी करून घ्या, कारण की पुढे आता अदिती तटकरे यांनी सांगितले आहे की टाईम तुम्हाला वाढवून मिळणार नाही. ओके, तर बहिणींनो, लाडकी बहीण योजनेच्या 30 आणि 31 डिसेंबर 2000ची ही अपडेट होती या व्हिडिओमध्ये. याच्या व्यतिरिक्त अजून पुढे ज्या अपडेट येणार आहेत ते एकदम तुम्हाला फास्ट आणि एकदम शॉर्टमध्ये जर तुम्हाला पाहायचे असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला एकदम फास्ट रीतीने तुम्हाला अपडेट मी माझे व्हिडिओ देईल. ओके, थँक्यू.